दमयंतीला प्रणाम करून सर्व ब्राह्मण वेगवेगळ्या दिशांना गेले. त्यांनी राज्ये, नगरे, गौळवाडे, श्रेष्ठीग्राम, आश्रम, पालथे घातले. ठिकठिकाणी त्यांनी दमयंतीने सुचवलेले भाषण केले, पण त्या भाषणाला कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या परत येण्याची दमयंती वाट पाहत राहिली. तिचा दिवस तिच्या बालकांशी खेळण्यात आणि तिच्या मातेशी बोलण्यात जाई, परंतु तिला रात्री भरत्याची आठवण येई आणि ती उदास होऊन आसवे ढाळीत बसे. एकवस्त्रा राहण्याचे, कंदमुळे खाण्याचे आणि जमिनीवर झोपण्याचे खडतर व्रत तिने चालूच ठेवले होते. त्या ब्रह्मसमूहातला पर्णाद नावाचा एक ब्राह्मण फिरता फिरता अयोध्या नगरीत गेला. ठिकठिकाणी जाऊन त्याने शिकवलेले भाषण केले. तो ऋतुपर्ण राजाच्या दरबारात गेला. दमयंतीने सांगितलेले भाषण त्याने पुन्हा पुन्हा केले, परंतु राजाने किंवा त्याच्या कोणाही आश्रिताने त्याच्या भाषणात रुची दाखवली नाही. परंतु राज्यगृहाच्या दाराशी येऊन जेव्हा तो तीच वाक्ये पुन्हा बोलला, तेव्हा तिथे उभा असलेला राजाचा एक सारथी दीनमुद्रेने अश्रू ढाळू लागला आणि तिथून निघून गेला. तेव्हा पर्णादाने द्वारपालाला विचारले, हे सुभगा, हा पुरुष कोण आहे आणि तो असा दुःखी का दिसतो? त्याने अश्रू ढाळण्याचे प्रयोजन काय आहे? तेव्हा तो द्वारपाल म्हणाला, हे विप्रा, हा बाहुक नावाचा राजसारथी आहे. अश्वविद्येत त्याचा हात धरणारा कुणीच नाही. यास्तव महाराज ऋतुपर्णाचा त्याच्यावर फार लोभ आहे. ते त्याला सखा म्हणून संबोधतात. हा बाहुक पाकशास्त्री आहे. अत्यंत मिष्ट पदार्थ तो बनवतो. त्या बाहुकाला कोणते तरी दुःख आहे. त्याचा त्याच्या पत्नीपासून वियोग झालेला असावा. यास्तव तो रोज रडत असतो आणि आपल्या भार्येची आणि बालकांची आठवण काढत असतो. त्यांचा वियोग व्हायला तोच कारणीभूत आहे असे त्याच्या बोलण्यावरून वाटते. पर्णाद विचारात पडला. इतके देश आणि इतकी नगरे फिरून सुद्धा त्याच्या भाषणाला कुणाकडूनच प्रतिसाद मिळालेला नव्हता. त्याचे बोलणे या सारथ्याला मात्र जिव्हारी लागल्यासारखे वाटत होते. पर्णादाने नलाला पाहिलेले होते. नैषध नल उंच, धिप्पाड, विशाल बाहू, देखणा, गौरवर्ण होता. तर बाहू काळा होता. त्याला कुबड होते. त्याचे तोंड वाकडे तिकडे असल्याने तो कुरूप आणि बेढप दिसत होता. त्याचा एक पाय दुसऱ्यापेक्षा आखूड होता, त्यामुळे त्याची चालही चमत्कारिक झाली होती. तो राजा नल आहे असे म्हणायला रतिमात्रही जागा नव्हती. परंतु तो एकटाच पुरुष दमयंतीचे भाषण ऐकून खिन्न झालेला होता. बाहुकाच्या मागे पर्णाद हळूहळू गेला. बाहुक आपल्या रथाजवळ उदास होऊन उभा होता. पर्णाद हळूच त्याच्याजवळ गेला आणि दमयंतीने त्याला शिकवलेला पाठ त्याने पुन्हा एकदा म्हणून दाखवला. बाहुकाने ते सर्व ऐकून घेतले आणि पर्णादाकडे वळून तो म्हणाला, हे ब्राह्मणा, ज्या कुलीन स्त्रिया संकटात सापडूनही स्वतःला सावरतात आणि आपल्या इष्टध्येयाचा पाठलाग करतात, त्या खरोखर धन्य होत. त्यांचे शील, त्यांचे सत्व हे खरोखर इंद्राच्या कवचापेक्षा कठीण असते. भयकारी संकटांपासून ते त्यांचे रक्षण करतात. जो मूढ पुरुष तिला सोडून गेला त्याचा तिने राग करू नये, तर त्याच्याविषयी दयाबुद्धी दाखवावी. तो आपण केलेल्या दारुण चुकांमुळे मतिभ्रष्ट झाला होता. त्याचे वस्त्र पण पक्ष्यांनी हरण केले होते, त्यामुळे तो दोलायमान अवस्थेत होता. म्हणून तिने त्याच्यावर करुणा करणेच योग्य आहे. तिचा पती राज्यभ्रष्ट, संपत्तीशून्य, क्षुधित आणि दुःखमग्न असल्याने त्याने हा प्रमाद केला. त्यासाठी त्या साध्वीने अंतर्यामी राग न बाळगता त्या पापी भरत्याला क्षमा करावी, हे उक्त आणि उचित आहे. एवढे म्हणून साश्रुनयनांनी तो बाहुक तिथून निघून गेला. पर्णाद आपली यात्रा संपवून विदर्भ देशाला पोचला. त्याच्यासह निघालेले इतर विप्र आपापली यात्रा संपवून आधीच परत आले होते. त्यापैकी कोणालाच नलाचा तपास लागला नव्हता, त्यामुळे दमयंती आणखीच खिन्न अवस्थेत होती. देवी, आपण पाठविलेल्या विप्रांपैकी एक विप्र आपले दर्शन घेऊ इच्छितो. त्याचे नाव पर्णाद असे आहे. त्याला आत पाठव. देवी, मी पर्णाद नावाचा विप्र आपल्याला प्रणाम करतो. देवी, आपल्या सांगण्यावरून मी पुष्कळ देश आणि नगरे हिंडलो.
राजद्वारी श्रेष्ठींच्या समूहात, अतिथीगृहात, चौकात मी आपण सांगितलेले भाषण म्हणून दाखवले, पण कोणीच त्याला उत्तर दिले नाही. शेवटी अयोध्या नगरीत मात्र एका पुरुषाने उत्तर दिले, हे विप्रा, तो वीर काय म्हणाला ते मला शब्दशः सांग, आणि हे म्हणताना तो जसा बोलत होता तसेच बोलण्याचा तू प्रयत्न कर. जशी आज्ञा देवी. पर्णादने बाहुकाचे भाषण म्हणून दाखवले. वस्त्रहरणाचा उल्लेख येताच देवयानी एकदम उठून उभी राहिली. नल आणि ती सोडून अन्य कोणालाच तो प्रसंग माहीत असायचा संभव नव्हता. त्यामुळे तो बाहुक सारथी नलच असला पाहिजे अशी तिची खात्री झाली. तिने पर्णादला विचारले, हे विप्रा, तो पुरुष कसा होता, कसा दिसत होता, हे मला सांग. अवश्य देवी. तो अयोध्या नगरीचा राजा ऋतुपर्ण यांचा बाहुक नावाचा सारथी आहे. तो काळाकुट्टा आहे आणि त्याचा चेहरा वाकडा तिकडा झालेला आहे. पण तो उंचापुरा आणि धिप्पाड आहे. तो अश्वविद्येत प्रवीण आहे आणि तो पाककुशल पण आहे. देवी, तू मला पढवलेले भाषण जेव्हा मी राज्यसभेत बोलत होतो तेव्हा इतरांच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. पण द्वारपालांजवळ उभा असणारा हा बाहुक मात्र कानांवर हात ठेवून तिथून निघून गेला. मग मी त्याच्याजवळ जाऊन जेव्हा ते भाषण पुन्हा करू लागलो तेव्हा शर लागलेल्या मृगासारखा तो व्याकुळ झाला. वारंवार उसासे टाकीत आणि अश्रू ढाळीत मी जे तुला म्हणून दाखवले ते भाषण त्याने केले. देवी, त्याची भाषा आणि त्याचे उच्चार हे प्रगल्भ सुशिक्षित पुरुषाचेच होते. एखाद्या सामान्य सारथ्यासारखी त्याची वाणी नव्हती. पर्णादाचे बोलणे ऐकून दमयंती विचारात पडली. अश्वकौशल्य आणि पाककौशल्य हे गुण नलाच्या अंगात होते. नलाची वाणी पण शुद्ध आणि प्रगल्भ होती. नल उंच आणि धिप्पाड होता, पण नलाचा चेहरा सुंदर होता आणि त्याचा वर्ण धवल होता. हे वर्णन बाहुकाला लागू पडत नव्हते. तरीही तिला मनात कुठेतरी वाटत होते की हा निश्चितच तिचा पती नल आहे. विप्रा, तू धन्य आहेस. हा पुरुष कोण त्याचा मी आता तपास करीनच. तो जर महाराज नल निघाला तर महाराज भीमसेनांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तुला गायी आणि सुवर्णमुद्रा मिळतील. पण आता तू जे वृत्त दिलेस त्याबद्दल मी तुला 1 सहस्र सुवर्णमुद्रा देत आहे. द्रव्य स्वीकारून दमयंतीला आशीर्वाद देत पर्णाद निघून गेला. पर्णाद गेल्यानंतर दमयंती बराच वेळ विचार करीत होती. मग ती उठून आपल्या आईच्या प्रासादात गेली. तिने दासींना बाहेर जायला सांगितले. पर्णादची सगळी हकीकत सांगून ती म्हणाली, माते, जरी त्या बाहुकाचे शारीरिक वर्णन माझ्या पतीला लागू पडत नसले तरी मला मनोमनी वाटते आहे की तो बाहुक म्हणजेच माझा छद्मवेशातला पती नल आहे. जोपर्यंत मी स्वतः त्याला पाहत नाही तोपर्यंत मला तो नल आहे की नाही ते सांगता येणार नाही. मी उठून तर अयोध्येला जाऊ शकणार नाही. म्हणून मी एक विचार केला आहे. पण मी जे करणार आहे ते कधीही चुकूनही पिताश्रींना कळता कामा नये. पुत्री, तू सुजाण आहेस, चतुर आहेस. तू करशील ते योग्य विचारांतीच करशील अशी मला खात्रीच आहे. सांग, तुझ्या मनात काय आहे ते. माते, कुणालाही कळू न देता तू सुदेव विप्राला बोलाव. त्यानेच मला शोधून काढले आणि नलाचा शोध लावायला तोच योग्य आहे. मी त्या बाहुकाला नीट पाहीन. याशिवाय त्याच्या रथ हाकण्याच्या कौशल्याची आणि पाककलेची पण मी परीक्षा घेईन. त्यासाठी मला तो बाहुक येथे यायला हवा आहे. पण तो अयोध्यापती ऋतुपर्ण राजाचा सेवक असल्यामुळे तो एकटा येऊ शकणार नाही. यास्तव राजा ऋतुपर्णाला येथे बोलावणे भाग आहे. पण मला पिताश्रींना काहीच कळू द्यायचे नाही. यासाठी छल आणि कपट यांचा अवलंब करून मला राजा ऋतुपर्णाला येथे आणणे आवश्यकच आहे. यासाठीच मला सुदेव विप्राचे सहाय्य हवे आहे. मी त्याला ज्या सूचना देणार आहे त्या तू ऐक, म्हणजे तुला माझी योजना कळेल. सुदेव चारुमतीच्या प्रासादात आला. राजमाते, मी विप्र सुदेव आपल्याला प्रणाम करतो. भूदेव, तुमचे कुशल आहे ना? तुमचे कुटुंबीय सुखात आहेत ना? होय माते, आपल्या कृपेने सर्व कुशल आहे. आज्ञा व्हावी. दमयंती म्हणाली, विप्रा,
मी आता आपल्याला जे सांगणार आहे ते या ठिकाणी कुणालाही कळता कामा नये. इथून उत्तर दिशेला 100 योजने अंतरावर अयोध्या नगरी आहे. तिथे ऋतुपर्ण नावाचा राजा राज्य करतो. माझ्याशी विवाह करण्याच्या इच्छेने तो माझ्या स्वयंवराला आला होता. इथून रथाने तिथे जायला 3 दिवस लागतात. मी तुला उत्तम अश्व जोडलेला आणि कुशल सारथी असलेला एक रथ देते. तू त्वरेने अयोध्या नगरीला जा. सायंकाळच्या सुमाराला तू राजा ऋतुपर्णाकडे जा आणि मी सांगते तसे भाषण कर. हे अयोध्या राज ऋतुपर्ण, विदर्भ देशाची राजकन्या दमयंती आणि निषद देशाचा स्वामी नल यांचा विवाह झालेला तुला ज्ञातच आहे. परंतु काही दिवसांपूर्वी नल दमयंतीचा त्याग करून निघून गेला. त्याला शोधण्याचे सर्व प्रयत्न फसले. नल आता जिवंत नाही अशी दमयंतीची खात्री पटलेली आहे. दमयंती अजून तरुण आहे, सुंदर आहे. पतीशिवाय स्त्री नेहमी अपूर्णच राहते. हे जाणून दमयंतीने आता पुन्हा स्वयंवराचा घाट घातलेला आहे. हे स्वयंवर परवा सकाळीच होणार आहे. तेव्हा राजन, जर आपल्याला पत्नी म्हणून दमयंती हवी असेल तर सत्वर विदर्भ देशाला जा. भूदेवा, असे स्वयंवर करण्याचा माझा विचार नाही, पण राजा ऋतुपर्णाचा सारथी बाहू हा छद्मवेशातील राजा नल आहे असे मला वाटते आहे. पण त्याला स्वतः पाहिल्याशिवाय माझी खात्री होणार नाही. त्यामुळे मला हे असत्य वृत्त राजा ऋतुपर्णापर्यंत पोचवणे भाग आहे. हे असत्य बोलण्याचे जे पाप तुला लागेल ते मी माझ्याकडे घेईन. शिवाय मी तुला योग्य दक्षिणाही देईन. सुदैवाने दमयंतीला आणि राजमातेला प्रणाम केला. तयारी करून रथारूढ होऊन तो अयोध्या नगरीस रवाना झाला. 3ऱ्या दिवशी सायंकाळी 100 योजनांचे अंतर पार करून सुदैव अयोध्या नगरीत पोहोचला. राजगृहात जाऊन त्याने दमयंतीचे निवेदन ऋतुपर्णाला सांगितले. दमयंतीचे सौंदर्य ऋतुपर्णाने पाहिलेले होते. तिने नलाला वरल्यावर तो इतरांसारखाच खिन्न झालेला होता. त्यामुळे दमयंती मिळण्याची संधी पुन्हा आलेली पाहून तो आनंदित झाला. पण विदर्भ देश तर 100 योजने दूर होता. अयोध्येहून तिथवर जायला 3 दिवस तर लागलेच असते. सुदैवाचा सन्मान करून आणि त्याला पुष्कळ द्रव्य देऊन ऋतुपर्णाने त्याला परत पाठवले. मग बाहुकाला बोलावून तो म्हणाला, मित्रा बाहुका, विदर्भ देशातून आलेल्या एका विप्राने मला सांगितले की विदर्भ नरेशाची कन्या दमयंती पुनर्विवाह करत आहे. तिचा परागंदापती नल आता सापडणारच नाही या कल्पनेने ती पुन्हा स्वयंवर करीत आहे. मला विदर्भ देशाला जायची फार इच्छा आहे. पण हे बाहुका, 100 योजने पार करावयास 3 दिवस तरी हवेत. उद्या सकाळी मी तिथे कसा पोहोचू शकेन? हाय रे देवा, पुन्हा एकदा दमयंतीचा परिणय करण्याची माझी संधी चुकणार. ऋतुपर्णाचे भाषण ऐकून बाहुकरूपी नल स्तब्ध झाला. तो मनातल्या मनात म्हणाला, हे काय मी ऐकतो आहे? खरेच काय दमयंती असे करेल? माझ्या दुःखात होरपळणारी आणि तरीही आपले शील आणि सत्व सांभाळणारी माझी प्रिय पत्नी पुन्हा स्वयंवराला उभी राहील? खरोखर स्त्रीचे चारित्र्य हे देवांनाही अनाकलनीय आहे. कालपर्यंत पतिनिष्ठ असलेली दमयंती आज एवढी चंचल कशी होऊ शकते? का हा मला भुलवण्यासाठी तिने रचलेला डाव आहे? मला तर काही कळेनासे झाले आहे. पण जे काही होणार आहे ते पाहावयाला मी तिथे असणे महत्त्वाचे आहे. म्हणून मला ऋतुपर्णाला सहाय्य केले पाहिजे. मनातून अतिशय खिन्न होऊन पण वरकरणी काहीच न दाखवता नल म्हणाला, हे राजन, तू असा निराश होऊ नकोस. 100 योजने काय, तुला एका दिवसात 200 योजने नेण्याची क्षमता माझ्या या हातांमध्ये आहे. राजन, तू आता स्वयंवराच्या सिद्धतेला लाग. मी अश्वशाळेत जाऊन रथाची सिद्धता करतो. हर्षित होऊन राजा ऋतुपर्ण अंतर्गृहात गेला. उत्तमोत्तम वस्त्राभरणे आणि आभूषणे शोधून त्याने आपली संदूक भरली आणि उतावळा होऊन तो अश्वशाळेत पोचला. नल अश्वशाळेत अश्वांचे परीक्षण करीत होता. सिंधू देशातील अश्व सामर्थ्यवान आणि मोठ्या दमाचे असतात. ते जरी अंगाने दष्टपुष्ट नसले तरी त्यांच्यात शक्ती आणि बल असते. असे अश्व पाहून त्यातले सुलक्षणी अश्व तो निवडत होता. त्याने निवडलेले 6 अश्व पाहून
ऋतुपर्ण विचारात पडला. तो म्हणाला, बाहुका, इतके धष्टपुष्ट आणि बलवान घोडे अश्वशाळेत असून तू हेच अश्व का निवडलेस? मला तर ते पलीकडचे 6 अश्व जास्त योग्य वाटतात. नल म्हणाला, राजन, ज्या कार्यासाठी आपण अश्व निवडत आहोत ते कार्य आधी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. आपण युद्धावर जात नाही, त्यामुळे शस्त्रास्त्रांनी आपला रथ जड होणार नाही. युद्धात रथाला जोडलेले घोडे सारथ्याच्या संकेतानुसार डावीकडे आणि उजवीकडे वेगाने वळणारे असे असावे लागतात. तसेच त्यांना एका क्षणात वेग घेणे आणि दुसऱ्याच क्षणी एकदम थांबणे हेही अवगत असायला लागते. परंतु आपण दीर्घयात्रेवर चाललो आहोत. आपल्याला अचानक वळणे घ्यायची नाहीत किंवा अचानक थांबवायचे नाही. जो अश्व सुरुवातीपासून वेगाने धावतो तो लवकरच दमतो. याउलट जो अश्व कमी वेगाने सुरुवात करतो आणि नंतर वेग वाढवून तो वेग सातत्याने राखतो तोच अश्व दीर्घयात्रेला सक्षम असतो. याशिवाय हे राजन, समूह क्रीडेमध्ये जे खेळाडू असतात त्यांचा एकमेकांशी स्नेहभाव असणे आवश्यक असते. स्नेहभाव आणि बंधुत्व हे 2 गुण म्हणजे खेळाडूंना एकत्र बांधणारे रज्जू होत. अश्वांचे तसेच असते. रथाचे 4ही अश्व जर एकमेकांचे परिचित असतील आणि एकमेकांबद्दल त्यांना जर ममत्व वाटत असेल तर त्यातला प्रत्येक अश्व आपले सर्वस्व खर्चून रथ ओढतो. ज्या दृष्टीने एक अश्व दुसऱ्या अश्वाकडे पाहतो त्यावरून सारथ्याला त्यांच्यात ममत्व आहे की नाही ते कळते. शिवाय राजन, अश्वाच्या ठायी असलेली लक्षणे पण बघायला लागतात. अश्वाच्या अंगांवर भोवरे असतात. त्या भोवऱ्यांची संख्या आणि स्थान यावरून तो अश्व शुभशकुनी आहे किंवा नाही ते सांगता येते. राजन, तुला जे अश्व आवडलेले आहेत त्यांचे निरीक्षण कर. त्या सर्वांच्या अंगावर 10 बोहरे आहेत. ते दोषसूचक आहेत. याउलट मी निवडलेले अश्व तू निरखून पहा. प्रत्येकाच्या ललाटावर 1, मुखावर 1, बरगड्यांवर 2, पाठीवर 2, वक्षस्थलावर 2 आणि पृष्ठभागावर 2 असे 8 भोवरे आहेत. त्यानुसार हे अश्व निर्दोष आहेत. आणखी एक गोष्ट पहा. प्रत्येक रथाला 4 अश्व जोडलेले असतात. याशिवाय पल्ला दूरचा असेल तर बरोबर 2 अश्व अधिक घ्यायला लागतात. प्रत्येक 40 कोसांवर अश्व आपापसात बदली करून वेगळ्या स्थानांवर ठेवावे लागतात. जे 2 अश्व जास्त दमलेले असतात त्यांच्या जागी बदली अश्व जोडावे लागतात. यासाठीच सर्व 6 अश्व एकाच उंचीचे असणे आवश्यक असते. शिवाय त्या सर्व अश्वांचे पाय सारख्याच लांबीचे आहेत की नाही ते पाहावे लागते. जोडलेल्या अश्वांच्यातला एक जरी अश्व शरीरयष्टीने वेगळा असला तर त्याचा रथाच्या वेगावर परिणाम होतो. हे राजन, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी हे अश्व निवडले आहेत. परंतु जर तुला असे वाटत असेल की तू निवडलेले अश्वच रथाला जोडावेत तर मी तसे करेन. बाहुकाचे अश्वविद्येचे ज्ञान पाहून ऋतुपर्ण स्तिमित झाला. तो म्हणाला, बाहुका, मला क्षमा कर. मी तुझ्या ज्ञानाविषयी शंका घ्यायला नको होती. पण दमयंतीच्या सन्नीत जाण्याची मला इतकी उत्कंठा लागलेली आहे की मला भान राहिले नाही. नल मनात म्हणाला, राजा, तुझ्यापेक्षाही मला दमयंतीच्या सन्निध जाण्याची जास्त उत्कंठा लागलेली आहे. ती माझी सुलक्षणी प्रियतमा बघायची मला तृष्णा आहे. त्याचबरोबर तिने स्वयंवराचा घाट घातला आहे हे ऐकून माझ्या मनाला तीव्र वेदना होत आहेत. पण आपले मन उघड न करता तो म्हणाला, राजन, चिंता सोड. उद्या आपण सूर्योदयाला निघू. सूर्यास्ताच्या आत मी विदर्भ नगरीला तुला नेईन. यात तू निश्शंक राहा. ऋतुपर्ण शयनगृहात गेल्यावर नलाने वार्ष्णेयाला बोलावले. वार्ष्णेया, उद्या प्रातःकाळी मी राजा ऋतुपर्णाला घेऊन विदर्भ देशात जाणार आहे. 100 योजनांचे हे अंतर सूर्यास्ताच्या आत पार करायचे आहे. तेव्हा तू मला सहाय्यक म्हणून ये. हे बाहुका, 100 योजने अंतर एका दिवसात पार करणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. परंतु अश्वशास्त्रात तुझा हात धरणारा कोणीच नाही.
हा अपूर्व पराक्रम मला पाहायला मिळणार म्हणून मी स्वतःला भाग्यशाली समजतो. मी अवश्य तुमच्याबरोबर येईन. ठीक आहे. सूर्यास्ताच्या 2.5 घटिका आधी तू अश्वशाळेत ये. अशा प्रवासासाठी घोड्यांना रथाला जुंपायची पद्धत अगदी वेगळी असते. त्याचप्रमाणे सतत अत्यंत वेगाने जाणारे घोडे आवरायला लगामाची वादी पण वेगळी असायला लागते. सुकराची वपा वापरून केलेले वंगण दर 40 कोसांनंतर चाकात घालायला पाहिजे. घोड्यांचे जठर लहान असते, त्यात पुष्कळ अन्न मावत नाही. याशिवाय जठराच्या 2/3 भागातच अन्न संचित होते. याहून जास्त अन्न आत गेले तर जठर रिकामे होते. म्हणून प्रति 6 घटिकांनंतर त्यांना खायला घालायला हवे. मी ओल्या हरभऱ्यात वेगवेगळ्या औषधी वनस्पती घालून एक मिश्रण केलेले आहे. त्यामुळे अल्पशा आहाराने सुद्धा घोड्यांची शक्ती आणि गती कायम राहते. ते अन्न रथाच्या खालच्या बाजूला ठेवावे. त्याचप्रमाणे राजाधिराज ऋतुपर्णांच्या आहारासाठी उत्तम मद्य, मांस, फळे आणि मध अशा वस्तू पण घ्यायला हव्यात. ठीक आहे, मी वेळेवर येईन. दमयंतीच्या भेटीच्या इच्छेने राजा ऋतुपर्ण आणि बाहू नल रात्रभर तळमळत होते. दोघांनाही झोप आली नव्हती. सूर्योदयापूर्वी 4 घटिका बाहुक नल उठला. प्रातर्विधी उरकून त्याने सर्व देवतांना अर्घ्य दिले. सतत दमयंतीच्या विचाराने तो अस्वस्थ होत होता. पण यौगिक प्रयोग करून त्याने मनाचे दमन केले. आवश्यक त्या वस्तू घेऊन तो अश्वशाळेत गेला. बाहुक आणि वार्ष्णेय यांनी मिळून रथ तयार केला. खाण्यापिण्याचे साहित्य आणि घोड्यांचे खाणे आत ठेवले. चाकांना वंगण दिले. प्रत्येक घोड्याला अन्न आणि पाणी देऊन खरारा करून मग रथाला जोडले. नलाने प्रत्येक घोड्याजवळ जाऊन त्याला थोपटले आणि त्यांच्याच भाषेत त्यांच्याशी वार्तालाप केला. घोड्यांनीही फुरफुरून आणि शेपट्या हलवून त्याला पसंती दर्शवली. 2 समान जातीचे अश्व रथाच्या बाजूला बांधले गेले. ऋतुपर्ण, वार्ष्णेय आणि बाहुक रथारूढ झाले. भाट आणि चारण यांनी शुभसंदेश गायल्यावर आणि ब्राह्मणांच्या स्वस्ती वचनानंतर सूर्योदयाच्या काही पळेच आधी रथ निघाला. प्रासादातून निघालेला रथ राजमार्गावरून सावकाश निघाला. सर्व पौरजन सुस्नात होऊन आपापल्या कामाला निघाले होते. ऋतुपर्णाला पाहून ते वंदन करून रस्त्याच्या बाजूला उभे राहत होते. ऋतुपर्ण अस्वस्थ होता, पण त्याने एक शब्दही उच्चारला नाही. रथ वेशीच्या बाहेर आला. हळूहळू रथाने वेग घेतला. अयोध्या नगरीपासून 2 योजने आल्यावर बाहुकाने लगाम खेचले आणि उत्तेजनपर शब्द उच्चारले. त्याबरोबर त्या अश्वांनी गती वाढवली. आता ते वायू वेगाने धावू लागले. ऋतुपर्ण प्रसन्न झाला. रथाच्या काठाला धरून निसर्ग शोभा पाहत राहिला. 6 घटिकांनी घोड्यांना विश्रांती आणि दानापाणी देत मध्यानीच्या वेळी 50 योजने अंतर कापून नलाचा रथ आला होता. अनेक नद्या, तळी, सरोवरे, वने, नगरे पार करीत तो रथ चालला होता. माध्यानी रथ थांबला. वार्ष्णेय आणि बाहुकाने सर्व घोडे सोडले. त्यांना खरारा केला. दाणापाणी दिले. ऋतुपर्णाने अल्पोपहार केला. वार्ष्णेयाने फलाहार केला. पण नलाने काहीच घेतले नाही. बाहुका, तू काहीच का खात नाहीस? राजन, या गतीने रथ हाकायचा असेल तर सारथ्याला फार सावध राहावे लागते. जरा पण मरगळ किंवा निद्रा येऊन चालत नाही. या वेगामध्ये अपघाताची शक्यता फार असते. यासाठीच मी सारथ्य करताना काहीच खात नाही. काही औषधे खलून मी गुटिका बनवलेल्या आहेत. त्यांचे मी यथासमय सेवन करतो. त्यामुळे मला थकवा येत नाही आणि तहानभूकही लागत नाही. फक्त थोडासा पित्ताचा प्रकोप होतो. आताही मला पित्ताची थोडी जाणीव होत आहे. पित्ताचा प्रकोप शमवणारी काही औषधी सापडते का ते मी पाहतो. असे म्हणून नल त्या अरण्यात गेला. त्याला एक बेहड्याचे झाड दिसले. नल त्या झाडाजवळ गेला आणि काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या अंगात कली शिरला तेव्हा तो त्याच्या शिरोभागी राहू लागला होता. त्यामुळे नलाची बुद्धी काम करेनाशी झाली होती. दमयंतीचा त्याग करून निघून जायची कल्पना कलीनेच मस्तकी राहून त्याला दिली होती. दमयंतीपासून नलाचा वियोग झाल्यावर कली आधी त्याच्या आतड्यात राहू लागला. हा भाग अपानवायूच्या अधिपत्याखाली येतो. चंचलता आणि कडूपणा हे कलीचे स्थायी भाव.
या भागात चांगले जोपासले गेले, कारण पित्त हे कडू असते आणि अपानवायू चंचल असतो. मग कर्कोटक नागाने नलाला दंश केला. त्याचे विष नलाच्या सर्व शरीरात भिनले. कर्कोटकाच्या कृपेने आणि आशीर्वादाने नलाला त्याचा त्रास झाला नाही, परंतु आत असलेल्या कलीला मात्र त्या विषाने ग्रासून टाकले होते. त्या क्षणापासून कलीला क्षणभर सुद्धा विश्रांती मिळाली नव्हती. त्या विषाच्या प्रभावामुळे तो कायम तळमळत असे. बेहडा अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. हिरडा, बेहडा आणि आवळे मिळून त्रिफळात चूर्ण बनते. वातहारक म्हणून हे चूर्ण नावाजलेले आहे. बेहड्याच्या बियांमध्ये फार गुण आहेत. त्या पित्तशामक आहेत आणि त्याने गुंगी येते. नलाला ही गोष्ट ठाऊक होती. नल पुण्यश्लोक होता. शुचिरभूत न होता एकदा पुण्यकृत्य केल्याने कलीला त्याच्या अंगात शिरायला वाव मिळाला होता. प्रयत्न करूनही त्याला शरीराबाहेर काढण्यात नल अपयशी ठरला होता. पित्तशमन करण्यासाठी नलाने बेहड्याच्या 4 बिया सोलल्या आणि खाल्ल्या. त्यांचा परिणाम लगेच झाला. नलाचे पित्त शमले आणि त्याबरोबरच कलीला गुंगी आली. त्याचा तोल सुटला आणि नलाचा अपान वायू सरला. तेव्हा त्या वायूबरोबर कली नलाच्या शरीराच्या बाहेर आला. तो काळा, कुरूप, बेढब गंधर्व अचानक समोर आल्यामुळे नल क्षणभर चमकला. पण कली त्याच्या शरीराच्या बाहेर आल्याबरोबर त्याला झालेल्या सर्व घटना आठवल्या. पुष्करबरोबरची द्यूतक्रीडा त्याला आठवली. पुष्करने त्यांचा अपमान करून त्यांना कसे परागंदा केले ते त्याला आठवले. त्याचे वस्त्रहरण केल्यानंतर द्वापर गंधर्वाने सांगितलेले शब्द त्याला आठवले. कर्कोटक नागाच्या बोलण्याची त्याला आठवण झाली. गेल्या 3 वर्षात त्याने सोसलेले दुःख याच दुष्ट व्यक्तीमुळे होते याची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली. नलाचा संताप आवरेना. ज्याने संपूर्ण आयुष्यात कधीही दुष्कृत्य केलेले नव्हते, त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणारा खलपुरुष आज नलासमोर उभा होता. शाप देऊन त्याला दग्ध करायचा विचार नलाने केला. त्याचा अवतार पाहून कली घाबरला. नलाच्या आध्यात्मिक सामर्थ्याची त्याला कल्पना होती. हात जोडून तो उभा राहिला. हे नलराजा, हे पुण्यश्लोक राजा, मला क्षमा कर. क्षमा करणे हे वीराचे लक्षण आहे. हे कले, तू जो अपराध केला आहेस त्याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. तू मला माझ्या पत्नीपासून आणि माझ्या बालकांपासून दूर केलेस. द्यूतात माझी वंचना करून माझे सर्व साम्राज्य त्या कपटी पुष्करला मिळवून दिलेस. तुझ्यामुळे माझी साध्वी पत्नी रानावनात भटकली. मी तुला आता सोडणार नाही. शाप देऊन मी तुझा दगड करून टाकतो. कलीचा थरकाप झाला. तो म्हणाला, हे राजा, कृपा कर, क्रोधावर. दमयंतीच्या शिव्या शापांनी आणि कर्कोटक नागाच्या दंशामुळे माझ्या अंगाचा सतत दाह होत राहिला. तुझ्या अंगात राहणे मला अशक्यप्राय झाले होते. आता मी तुला पूर्णपणाने शरण आलेलो आहे. तू माझे रक्षण कर. हे कले, तू कोणत्या तोंडाने माझ्याकडून अभय मागतो आहेस? तुझ्यासारख्या दुष्टाला शासन झालेच पाहिजे. नलराजाने हातात पाणी घेतले. तो कलीला उद्देशून शापवाणी उच्चारणार तोच सर्व अरण्य चमकून टाकणारा प्रकाश पडला आणि 4ही लोकपाल तिथे अवतीर्ण झाले. यम म्हणाला, हे नला, शांत हो. जो पुरुष धर्माचे आचरण करतो त्याला कुणीच इजा करू शकत नाही आणि जो पुरुष क्रोधाच्या आहारी जातो त्याची शक्ती नष्ट होते. म्हणून तू संयम कर. वरुण म्हणाला, हे शुभंकरा, धर्माचा मार्ग खडतर आहे. आता पहा, तू पूर्णपणाने शुचिरभूत न होता धर्मकृत्य करायला गेलास आणि त्यामुळे कलीला तुझ्या शरीरात प्रवेश करता आला. त्यानंतर तू अतीव दुःख सोसलेस आणि तरीही तू धर्माचा मार्ग सोडला नाहीस. त्यामुळे कर्कोटकाला शापमुक्त करण्याची शक्ती तुझ्यात आली. तू जर कलीला शाप दिलास तर तू पुन्हा शक्तिहीन होशील आणि मग तुला आणखी दुःखाला सामोरे जायला लागेल. अग्नी म्हणाला,
हे नला, मी अग्नी आहे. मी रौद्र रूप धारण करून प्रचंड वनांचे दहन करू शकतो आणि त्याच वेळी मी एखाद्या महान यागाच्या कुंडामध्ये शुभरूपाने राहतो. त्यानुसार आपला क्रोध कसा ताब्यात ठेवावा ते सत्पुरुषाला शिकायला लागते. इंद्र म्हणाला, हे शूरनला, ही सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली. ही सृष्टी कशी चालावी याचे नियमही ब्रह्मदेवाने नेमून दिलेले आहेत. त्यानुसार सृष्टीचे सर्व व्यापार चालतात. ही सृष्टी एका लयीत चालत नाही. सुख आणि दुःख आळीपाळीने भोगायलाच लागतात. अगदी देवांनाही दानवांकडून पराभव स्वीकारावा लागतो. यासाठीच चारही युगे सारखी नसतात. कृत, त्रेता, द्वापर आणि कली या युगांच्यात सृष्टीचे व्यापार वेगवेगळ्या प्रकाराने चालतात. युगचक्रात कलीचे युग शेवटी येते. या युगात धर्माचा ऱ्हास होतो, समाजव्यवस्था कोलमडून पडते, मानवाचा अधःपात होतो. याचा परिणाम म्हणून प्रलय होतो, विश्वाचा नाश होतो आणि पुन्हा सृष्टीची उत्पत्ती होते. जर तू कलीला दग्ध केलेस तर कलियुग होणार नाही आणि सर्व सृष्टिक्रम कोलमडून पडेल आणि त्यासाठी तू पूर्णपणाने दोषी ठरशील. तेव्हा तुझा हात आवर. कली म्हणाला, हे पुण्यवान वीरा, तू मला अभय दे. मी तुला वर देतो की कलियुगात जो तुझे नामस्मरण करेल त्याला मी त्रास देणार नाही. तू तुझा कोप आवर. नलाने हातातले पाणी खाली टाकले. तो म्हणाला, हे कले, तू आता इथून जा. मी माझा क्रोध आवरलेला आहे. नलाला प्रणाम करून कली क्षणार्धात अदृश्य झाला. इंद्र म्हणाला, हे शूर नला, तू आज धर्माला अनुसरून वागलास. आम्ही जेव्हा दमयंतीच्या स्वयंवराला आलो होतो तेव्हा तुझे दमयंतीवर प्रेम असूनही कर्तव्य म्हणून तू आमचा निरोप दमयंतीपर्यंत पोचवला होतास. आजही तू आमची आज्ञा पाळल्यामुळे आम्ही प्रसन्न आहोत. तुझे नष्टचर्य आता संपले असे समज. आमचे आशीर्वाद तुला आहेत. तुझे कल्याण असो. लोकपाल अदृश्य झाले. नल मागे वळून अरण्यातून बाहेर आला. ऋतुपर्ण आणि वार्ष्णेय त्याची वाट पाहत होते. वार्ष्णेय म्हणाला, बाहुका, तू सांगितल्याप्रमाणे मी अश्वांची अदलाबदल केली. त्यांना अन्न दिले, त्यांना जल दिले, त्यांना खरारा केला. आता नव्या दमाने ते प्रवास करायला तयार आहेत. नल पुढे झाला. ऋतुपर्ण रथारूढ झाला. मागोमाग बाहुक आणि वार्ष्णेय रथावर चढले. नलाने लगाम हातात धरले. तोंडाने आश्वासक दर्शक शब्द काढले, प्रोत्साहन दिले आणि घोड्यांना पळण्याचा इशारा दिला. ते घोडे वायुवेगाने निघाले. कली अंगातून निघून गेल्यामुळे नलाला अपूर्व शक्तीचा आभास झाला. त्याचे मन शांत झाले. तो प्रत्येक गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करायला समर्थ झाला. त्याच्या तोंडावर तजेला आला. त्याचे विचार प्रगल्भ झाले. ऋतुपर्णाला वचन दिल्याप्रमाणे 100 योजने पार करून नलाचा रथ अयोध्या नगरीच्या सीमेवर सूर्यास्ताच्या आधीच पोहोचला. सीमेवर सैनिकांचे दल होते. ऋतुपर्णाचा सुवर्णरथ पाहून सैनिकांचा अधिकारी पुढे आला. प्रणाम करून त्याने बाहुकाला विचारले, हे सारथ्या, तुझ्या रथात बसलेले हे राजपुरुष कोण आहेत? त्यांचा परिचय दे. हे शूरवीरा, अयोध्या नगरीचे वीर सम्राट ऋतुपर्ण रथात बसलेले आहेत. मी बाहुक त्यांचा सारथी आहे. वार्ष्णेय हा दुसरा सारथी पण रथात आहे. 100 योजनांचा प्रवास करून आम्ही अयोध्या नगरीहून आलो आहोत. महाराज भीमसेनांना महाराज ऋतुपर्णांचे अभिवादन कळवा आणि महाराज ऋतुपर्ण त्यांच्या दर्शनाचे इच्छुक आहेत असे सांगा. पुन्हा प्रणिपात करून सैनिकांचा अधिकारी मागे सरकला. एका पुष्ट घोड्यावर बसून तो नगराच्या दिशेला वेगाने गेला. नल म्हणाला, हे राजन, तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे मी तुम्हाला सूर्यास्ताच्या आधी अयोध्या नगरीत आणलेले आहे. महाराज भीमसेनांचा निरोप येईपर्यंत तुम्ही इथे पुष्करिणीला पादप्रक्षालन करून स्नानसंध्या उरकून घ्या. बाहुका, तू धन्य आहेस. असे चापल्य, असे लाघव तर मी कधीच पाहिलेले नाही. तू जरी मला अश्वविद्या शिकवली आहेस
तरी या योग्यतेचा मी होणार नाही असे मला वाटते. राजन, प्रत्येक गुरु आपल्या शिष्याला विद्या देताना काहीतरी हातचे राखून ठेवतोच. शिष्यात इच्छेत पराजयम असे गुरुचे वचन असले तरी शिष्याकडून कुठलाच गुरु पराभव स्वीकारणार नाही. ज्या वेळेला गुरु संन्यास घेतो त्याच वेळी तो पूर्ण विद्या शिष्याला देतो. पण राजन, तुमची अक्षविद्येतली प्रगती असाधारण आहे. बाहुका, तुझा स्पष्टवक्तेपणा मला आवडला. मी तुला अक्षविद्या शिकवली, पण त्यातले कूट अक्षकारण मी तुला शिकवले नाही. त्यांचा वार्तालाप चालला असताना वार्ष्णेय मन लावून ऐकत होता. तो जन्माने आणि व्यवसायाने सारथी होता. अश्वविद्येत तोही प्रवीण होता. नलराजाचे अश्वविद्येचे ज्ञान त्याला ज्ञात होते. घोडे चालवायची त्याची शैली आणि त्याची घोड्यांशी बोलायची सवय, बलिष्ठ अश्वांना सहज आवरून धरणारे त्याचे बलवान बाहू, या सर्वांशी वार्ष्णेयाचा अनेक वर्षांचा परिचय होता. नलराजा एवढा अश्वशास्त्री जगात नाही अशी त्याची धारणा होती. पण बाहुकाचे तंत्र पाहून तो आश्चर्यचकित झाला होता. तो मनात म्हणाला, एक चांगला सारथी इतर राजांच्या सारथ्यांना ओळखतो. 2 सारथी भेटले की इतर सारथ्यांची चर्चा होते. कोण उत्तम आहे, कोण सर्वोत्तम आहे हे प्रत्येक सारथी जाणतो. मग तो सारथी भेटलेला नसला तरी त्याच्या कीर्तीने त्याचा संदर्भ लगेच लागतो. पण एवढा निपुण आणि निष्णात सारथी हा बाहू कोणालाच कसा माहीत नाही? याची उंची, शरीरयष्टी, घोडे धरण्याची लकब ही नलराजाची आठवण करून देतात. तर हा साक्षात नलराजाच तर नसेल ना? आपले राज्य गमावल्यावर हा छद्मवेशात तर बाहुक म्हणून राहत नसेल ना? नलराज धवलवर्ण होता. त्याची नासिका सरळ होती. त्याचा चेहरा सुंदर होता. हा बाहुक ठार काळा आहे. त्याचे नाक वाकडे आहे. त्याचा चेहरा कुरूप आहे. तर हा नल कसा असू शकेल? पण हा बाहुक रोज सायंकाळी दुःखी असतो. आपण आपल्या पत्नीला सोडून आलो म्हणून तो स्वतःच दोष देत असतो. यावरून असे वाटते की तो नलराजाच असू शकेल.